किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायी कफन. आपसात बोलू नका, फोनवर बोलू नका. तुम्ही ज्या पवित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आलेला आहात, पुढील फक्त आणि फक्त 50 मिनिटे शांततेत आपल्याला बसायचं आहे. शेवटची विनंती करतो सर्वांना. आणि तुम्हाला जर बसायचं नसेल, ऐकायचं नसेल, तर आपण कार्यक्रम 10 मिनिटातही संपवूया. गेल्या महिन्याभरापासून आपले साधक तळमळीने हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करत आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्यांचा, अतिथींचा मान सन्मान आम्ही वारकरी परिवारातर्फे आम्ही करणार आहोत. पण आणखी काही मान्यवर मंडळी ऑन दी वे आहेत, येत आहेत. म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी आपण सत्कार समारंभ सर्वांचा करणार आहोत. आम्ही वारकरी परिवार, मला तुम्हा सर्वांना सांगायला स्वाभिमान वाटतोय, 6745 साधक ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत. आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही की आम्ही इतकी गगन भरारी घेऊ. 2 वर्ष आम्ही आळंदी येथे सांगता केली. पहिल्या वर्षी 42, दुसऱ्या वर्षी 84, तिसऱ्या वर्षी 256, चौथ्या वर्षी 1100 आणि गत वर्षी 2941 मायबाप हो, यावर्षी 6745. आमच्या परिवाराचा एकच उद्देश होता, आम्ही वारकरी परिवाराचा एकच उद्देश होता, घर तिथे ज्ञानेश्वरी, घराघरात ज्ञानेश्वरी. आम्ही संकल्प केलाय. परमपूज्य बालयोगी बालब्रह्मचारी गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराज यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. टाळ्यांच्या गजरात या महान विभूतीचं आपण स्वागत करावं. आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे, आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. महाराजांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराज यांचं वैशिष्ट्य असं आहे, महाराज हे ज्याच्यावर कृपा करतात, ज्याच्यावर वरदहस्त ठेवतात ना, तो भक्त सुखापासून वंचित राहत नाही. सन 2025 मध्ये महाराजांच्या पिंपळगाव येथील, जे नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील 8 असणाऱ्या दरवाजाचं त्रिमूर्ती दत्तप्रभूचं मंदिर मराठवाड्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एवढं मंदिर महाराजांनी बांधलेलं आहे. 1.5 एकरच्या परिसरामध्ये महाराजांचं असणारं मंदिराचं काम आहे. आणि महाराज असणारे पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला श्री राजेंद्र दास महाराज यांची शिवकथा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि राजेंद्र दास महाराज 2025ला येत आहेत मायबाप हो. आणि त्याची व्यवस्था आत्तापासून सुरू आहे. जवळजवळ 150 एकरमध्ये तो कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्हाला सांगण्याला आम्हाला अभिमान वाटतोय, त्या कार्यक्रमासाठी आत्तापासून लोकांनी अन्नदान सर्वांनी देऊन झालं आहे. महाराज आम्हाला संधी मिळेल का? अनेक गावाने 350 क्विंटल तुरीची डाळ, एका गावाने 450 क्विंटल हरभऱ्याची डाळ, कोणी तेलाचे डब्बे, सर्व धान्य म्हणजे 7 दिवस 1.5 ते 2 लाख लोक दररोज जेवणार आहेत. एवढी व्यवस्था गुरुवर्याने केलेली आहे. गुरुवर्यांचं हे आगमन झाले, लक्षात घ्या. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांकडे गोशाळा आहे. बऱ्याच ठिकाणी गोशाळा आम्ही बघतो, पण महाराजांची गोशाळा बघितल्यानंतर मनाला एवढा आनंद झाला. अरे त्या गायींची एवढी स्वतः काळजी घेतात. गायींना पंखे लावून एवढ्या सुंदर गायी महाराजांनी ठेवलेल्या आहेत. आणि तिथे प्रत्येक गायीची काळजी घ्यायला माणसं ठेवलेले आहेत. अतिशय प्रेमाने महाराज स्पर्श करतात. त्यांच्या स्पर्शामध्येच एवढी ताकद आहे. ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या परिसराचं भूषण आम्हा सर्वांचे गुरुवर्य श्री 1008 महंत श्री पर्यागिरीजी महाराज, आनंद आश्रम डोलारा
महाराजांचाही विचार या आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांबद्दल काय सांगावं. सनातन धर्म सनातन विचार तळागळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रियागिरीजी महाराज करतात. आणि वारकऱ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे मायबाप हो, महाराजांनी आपल्या डोलारा येथील आश्रमामध्ये वारकरी शाळा सुरू केली. या महाराजांनाही मी वंदन. त्याचप्रमाणे आज आपल्या इथे विशेष रूपाने स्वामी ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तेलूर मठस्थान. महाराज सनातनी विचार, हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू जगला पाहिजे, प्रत्येक घराघरात गीता भागवत गाथा पोहोचली पाहिजे, अतिशय तळमळीने महाराज धर्मज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी आहेतच. जे जे मान्यवर येतील त्यांच्याबद्दल आपण अल्पसा परिचय करून घेत जाऊया. या कार्यक्रमाचं स्वरूप आमच्या पारायण सांगता सोहळ्याचा इतिहास सांगत होतो. माऊलींना विनंती आहे आपण आता आतमध्ये येऊ नका, बसा. मी सांगत होतो लक्षात घ्या, आम्ही वारकरी परिवाराने पूर्वी पारायण व्हायची हो. पारायण कोण करत नाही ज्ञानेश्वरीचं. जिथे सप्ताह तिथं पारायण होतं, पण सप्त्यातलं पारायण म्हणजे धावपळीचं पारायण. एक प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो ना, गुत्त दिलं निंदायचं, एवढ्या ओव्या आज पूर्ण करायच्या. आणि मग 7 दिवसामध्ये 9000 ओव्या, थोडी धावपळ होते. म्हणून आम्हाला वाटलं का आपण असं करू नये. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी या कालावधीमध्ये पारायण करावं. श्रावण मास असतो, त्या मासामध्ये सर्वच जण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये असतात. आणि म्हणून 35 दिवसाचा उपक्रम राबवला. आणि साधारणतः 300 ओव्या रोज वाचायला येतात. लोकांना एका तासात होतं, शांतपणे वाचताही येतं. बरं, हे पारायण म्हणजे कुठे मंदिरात जाऊन किंवा कोण्या ठिकाणी जाऊन नाही, आपल्या राहत्या घरी आपल्या देवघरात बसून पारायणाची सोय आम्ही केली. दुसरी गोष्ट आम्ही म्हटलं बाबा, काही लोकांनी आम्हाला म्हटलं महाराज इच्छा खूप आहे हो, पण ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान करून पारायण करणं शक्य नाही. आम्ही म्हटलं बाबा ब्रह्ममुहूर्तावर तुला उठायची गरज नाही. तू शेतकरी आहेस, कष्टकरी आहेस, रात्री तू थकतोस भागतोस, जेव्हा तुला जाग येईल तेव्हा तू उठ, तेव्हा कर. ते म्हणले महाराज सकाळी शक्य नाही हो, सायंकाळी जमेल का. आम्ही म्हटलं सकाळी जमेल, दुपारी जमेल, सायंकाळी जमेल, तुझ्या सोयीच्या वेळेनुसार केव्हाही जमेल, फक्त तुला पारायण करायचं आहे, तयार आहेस का. लोकांनी हो दिला मायबापू. आपल्याकडे एक सवय आहे, आपण काय करतो, औषधाच्या अगोदर पथ्याची यादी देतो. तुला हे खायला जमणार नाही, तुला हे करायला जमणार नाही. लोकाला जमणार नाही ते सांगितलं की लोक ते जमते तेच करत नाहीत. आणि आम्ही हाच सुवर्णमध्ये साधला. आम्ही म्हटलं स्त्री पुरुष बालक वृद्ध अपंग दिव्यांग जे कोणी असेल त्याने पारायण करावं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुमच्या घरपोच मोफत स्वरूपात गेल्या 6 वर्षापासून आम्ही वारकरी परिवार देत आहे आणि पुढेही देणार आहे. लक्षात घ्या, फक्त तुमची आम्हाला साथ हवी आहे. आमचा संकल्प आहे, गेल्या वर्षी मी बोलून गेलो होतो, आमचा संकल्प आहे जेवढ्या ओव्या तेवढ्या साधक. माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्यात मायबाप हो, तुम्हा सर्वांना सांगत असताना अभिमान वाटतो, पुढच्या वर्षी तो संकल्प पूर्ण होणार आहे. 9033 साधक बसणार आहेत, हा विश्वास आहे आम्हाला. आणि तुम्ही सर्वजण बसावेत, ज्ञानेश्वरी वाचावीच. कारण ज्ञानेश्वरीत एवढं गुह्य, ज्ञानेश्वरी किती गोड ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी दुसरेही प्रश्न केले, महाराज आम्हाला काही कळतच नाही हो ज्ञानेश्वरी वाचत असताना. आम्ही म्हटलं ज्ञानेश्वरी हा कळण्याचा ग्रंथ नाही, तो अनुभवण्याचा ग्रंथ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आणि ज्ञानेश्वरी तेव्हाच कळते आणि ज्ञानेश्वरी तेव्हाच व्यक्ती वाचतो हो बरं का. कृपा करी हरी तयावरी बरं का. फक्त भाव घेऊन या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गोड आहे, ते करायचं आहे. ज्ञानेश्वरीबद्दल आजचा जो जे काही मान्यवर आहे ते तुमच्याशी बोलणार आहेत. पण प्रास्ताविकामध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या महदभक्तांनी सदभक्तांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. सर्वप्रथम ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत, ज्या वास्तूमध्ये एवढा सुंदर देखणा सोहळा होत आहे,
ती वास्तू आमचे आदरणीय वैकुंठवासी उद्धवराव पाटील कौडगावकर यांची ही वास्तू आहे आणि ते आषाढीची वारी कधी चुकत नव्हते, पायी वारी करत होते. आज ते हयात नाही तरीसुद्धा त्यांचे सुपुत्र निरंजन पाटील कौडगावकर, साईबाबा कौडगावकर त्यांच्या वडिलाचा वारसा पुढे चालवत आहे. त्यांनी सांगितलं जोपर्यंत आम्ही वारकरी परिवार आहे तोपर्यंत आमची वास्तू तुमच्या पारायणासाठी आहे. कारण एवढी मोठी वास्तू आम्हाला मिळाली हे सुद्धा आमचं महत्भाग्य आहे. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यामुळेच आम्हाला हे शक्य झालेलं आहे. गतवर्षी अनेकांनी आम्हाला ज्ञानेश्वरीसाठी, आता हे मोफत देता म्हणजे काय, कोणी एकटा घरून देत नाही, तुमच्यातलेच काही साधक असतात. गेल्या वर्षी 3000 लोकांनी ज्ञानेश्वरी इथे जाहीर केली आणि त्या मायबापाने मेमध्ये त्या ज्ञानेश्वरीसाठी पैसेही आमच्याकडे जमा केले आणि त्याच्यात ज्ञानेश्वऱ्या आम्ही आणल्या. सुरुवातीला 3000, नंतर 500, नंतर 300, अशा 3300 ज्ञानेश्वऱ्या आम्ही वाटल्या आणि याही वर्षी आम्ही ते पुढं वाटणार आहोत. ही परंपरा खंडित होणार नाही, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा अडचणी येतात. अन्नदानाचं काय करायचं, अनेक हात पुढे आले, माझं घ्या, मला काहीतरी सेवा करू द्या. प्रत्येकजण सांगत होतं की मला सेवा करायची आहे, मला सेवा करायची आहे. प्रत्येकजण इथे कोण काम करतोय कोणालाही सांगावं लागत नाही. आम्ही वारकरी परिवाराचं वैशिष्ट्य आहे माईबाप हो. इसवी सन 2016ला आम्ही वारकरी परिवार नावाचा ग्रुप आम्ही तयार केला. त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, आमच्या वारकरी परिवारात हा व्यक्ती केंद्रित वारकरी परिवार नाही तर हा कर्म केंद्रित वारकरी परिवार आहे. इथे मी नाही तर इथे आम्हीचा उल्लेख आहे. मी विशेष रूपाने सांगतोय. प्रत्येकाला वाटतं की माझं काम आहे. जसं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये 11 पातशाया महाराष्ट्रामध्ये होता तेवढ्यांच्या विरोधात जाऊन ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य नाव उच्चारणं सुद्धा पाप होतं, अशक्य बाब होती, त्यावेळेस शिवाजी महाराजानं ते शक्य केलं. जे त्यांना जमलंय त्यांचाच आदर्श आम्ही घेतला आणि म्हटलं आपल्याला हे शक्य आहे. सगळे भाविक भक्त आहेत आणि म्हणून आम्ही स्वराज्यात या प्रेरणा घेऊन आमच्या परिवाराचं नाव आम्ही वारकरी परिवार असं ठेवलं आणि त्यातूनच हा वटवृक्ष पुढे जात आहे मायबाप हो. आम्हाला अनेकांनी सहकार्य केलं. विशेष रूपाने सांगतोय तुम्हाला, तुमच्या प्रत्येकाला कॉल करणे, तुम्हाला प्रत्येकाला मॅसेज करणे, प्रत्येकाचा संपर्क नोंदवणे, याद्या बनवणे, रात्री बेरात्री तुम्हाला पारायणाबद्दल कसली अडचण येऊ द्या ते सोडवण्यासाठी आमची जी टीम होती ना ती सदैव तयार होती मायबाप हो. मी त्यांच्या ऋणात आहे. खरं म्हणजे मी कोणीच नाही आहे. माझा भगवान असेल, बालू असेल, शिवा असेल, सोपान असेल, अरे किती जणाचे नाव घ्यावी. आमचा राहाटीचा गोविंद तर अगदी वेडापिसा झाला होता. कशासाठी? साधकांना कॉल करायसाठी. जिथे भेटेल तिथे त्याचा कॉल सुरू होता. माऊली रामकृष्ण हरी, मी आम्ही वारकरी परिवारातील सदस्य बोलतोय. असा कॉल तुमच्याकडे आला असेल बरं का. आमच्या लेकरांनी एवढी मेहनत घेतली. मी त्यांच्याबद्दल काय सांगायचं, काय बोलायचं. सगळ्यांनी मेहनत घेतली. एकाचं काम नाहीच आहे हे. आमचे प्रभाकर पाटील असतील, आमचे गंगाधर पाटील असतील, आमचे व्यंकटराव पाटील असतील, आमचा प्रवीण असेल, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं कार्य केलं. प्रत्येकाने कार्य केलं म्हणून हे कार्य तुमच्यापर्यंत येत आहे. अनेक साधकांना आमच्यापर्यंत जोडलं, ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे गुरुवर्य रावसाहेब पाटील शिंदे मामा, नारायण मामा समुद्रे मामा, व्यंकटराव पाटील कपाटे मामा आणि तुम्हाला सांगतो आम्हा सर्वांचे मामा श्री रामजी पाटील शिंदे माळकोटेकर मला नेहमी सांगायचे. मी त्यांना मामा म्हणायचो पण ते मला म्हणायचे मामा तुम्ही घाबरायचं नाही बरं, किती खर्च लागू दे, मी तुमच्यासोबत आहे. मला वाटतं माझं गाव आजूळा आहे, मी कधी गेलो नाही, पण माळकोट्याला मी आल्यावर गेल्याशिवाय राहत नाही, कारण तिथे माझे मामा राहतात. त्यांनी सांगितलं काही लागू द्या खर्च. आणि मायबाप हो, मामानं सांगितलं पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी माझ्याकडून बालू मामाने सांगितलं पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी 500 ज्ञानेश्वरी माझ्याकडून मी दान देणार आहे.
अरे असे ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानेश भक्त आहेत, म्हणून हा आमचा ज्ञानयज्ञ सुरू आहे. मायबाप हो, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमच्या दादाने आम्हाला प्रेम केलं, सत्काराचं सगळं भार त्याने दिलं. या वयातसुद्धा आमच्याकडे म्हटलं मी सगळं करतो राम, तुम्ही तिकडचं काम करा. हारा आणणे, शाली आणणे, आम्हाला नेहमी आशीर्वाद देणे सगळं दादाने केलं. मिरवणुकीची तयारी आमचे प्रभाकर पाटील असतील, व्यंकट महाराज असतील, गंगाधर महाराज असतील, सर्वांनी केलं. महाराज सर्वांच्या सहकार्याने होतं आहे. मायबाप हो, तुमच्यासमोर सांगायला मला अभिमान वाटतोय. ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ती कौडगावकरांची वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये हे असणारं पारायण सुफल होण्यासाठी ज्या गावकरी बांधवांनी अतिशय कष्ट घेतले, आमची कौडगावकर मंडळी, मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. इथे प्रत्येकाला कधीही सांगा, बॅनर लावायचं काम असेल, स्वयंपाकाचं काम असेल, कोणतंही काम असेल ते करायला तयार असतात. असे आमचे कौडगावकर मंडळी. स्वयंपाकाची देखरेख गंगाधर पाटील असतील, शिवाजी पाटील असतील. अहो इथे वाटतच नाही की हे तुमचं काम आहे, प्रत्येकाला वाटतं माझं काम आहे. एवढ्या आनंदाने हे काम करत आहेत. सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले. आमचा वारकरी परिवाराचा उद्देश चिंतन पाठवण्याचा. प्रत्येकजण चिंतन पाठवत होते. मग प्रवीण असेल, निलेवाड माऊली असेल, व्यंकटराव असतील, प्रभुदादा असेल, अनेकांनी दररोज चिंतन पाठवले. तुमच्यापर्यंत ऑडिओची व्यवस्था, व्हिडिओची व्यवस्था, दररोज पुढच्या अध्यायाचं थोडक्यात निरूपण माझ्याकडून व्हायचं, त्याचा व्हिडिओ बनवण्याचं काम माझा बंधू गणेश पवार यांच्याकडून रोज व्हिडिओ बनवणे, लिंक पाठवणे, ग्रुपवर पाठवणे, साधकांना सोयीचं व्हावं, यासाठी प्रत्येक प्रकारचे कष्ट आमच्या सर्व बांधवांनी केलेले आहेत. त्या सर्वांच्या प्रती मी कधीही उत्तराई होऊ शकत नाही. ही रांगोळी जी बाहेर काढलेली आहे, माझी बहीण प्रिया पांगरेकर, तिला 9 तास रांगोळी काढायला लागले. एवढी सुरेख रांगोळी तिने काढलेली आहे. त्याचबरोबर ग्रंथपूजनासाठी फुलाची व्यवस्था श्याम पाटलाने केलेली आहे. बुक्का लावण्याचं काम दरेगावकर मंडळीने केलेलं आहे. महिलांना हळदी कुंकू लावण्याचं काम आमच्या जयश्रीताई त्यांच्या टीमनं केलेलं आहे. वाडेकरी मंडळी कित्येकाचे मला फोन आले, महाराज आम्हाला काही सेवा भेटली नाही. मग भात असेल, वरण असेल, प्रत्येकानं आपापलं काम वाटून घेतलं. त्या सर्वांना मी नतमस्तक होतो. आणि आचार्याची गोष्ट आली त्यावेळेस दिनू असेल, मालू पाटील असतील, आमचा नागेश असेल, आमचा ओम असेल, त्यांनी असणारं आचार्याची व्यवस्था केली. आता कार्यक्रम एवढा सुंदर होत आहे. कार्यक्रमाचं लाईव्ह प्रदर्शन कसं व्हावं, त्यावेळेस आमचा रवी असणारा HRK साहिल म्हणला, महाराज मला यायचं आहे बरं का, जिजाऊ फोटोग्राफी ते म्हणले मला यायचं आहे बरं का. स्वतःहून ते आले. त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे. यूट्यूबला लिंक आपण तुम्हाला पाठवणार आहोत. हेही होत आहे. आणि अशातच मग आमचे परमस्नेही परममित्र बालाजीराव गाडे त्यांनी मला फोन केला, महाराज पत्रकार काही न्यूज चॅनलवाले पाठवलं तर चालेल का. मी म्हणलो आम्हाला कोणीही चालेल, फक्त आमचा वारकरी परिवार काही देत नाही, येणाऱ्याला काही हरकत नाही. बालाजी पाटील म्हणले देण्याचं काही विषयच नाही, ते सगळं माझ्याकडून होईल, मी ते बघून घेईल. बालाजी पाटलांनी सर्व पत्रकारांची, मीडिया चॅनलची व्यवस्था केली. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा सगळा हिशोब होत असताना लक्षात घ्या, चांगलं काम करत असताना काही वाईट माणसं आमच्यावरही आक्षेप घेतात. पण माय बापो, माऊली शपथ घेऊन सांगतो, तुमच्या हाडाच्या कष्टाचा एकही रुपया आम्ही कधीही खाणार नाही. आमचा वारकरी परिवार तुमच्या एका रुपयाचा हिशोब देईल. तुमच्यासाठी आम्ही हे माऊलीसाठी केलेले कष्ट आहेत. बरेच जण म्हटले किती रुपये जमत आहेत, 24 तारखेला सायंकाळी किती जमा रुपये झाले, किती खर्च झाले, तुमच्या त्या ग्रुपवर प्रत्यक्ष पाठवला जाईल. एक लक्षात ठेवा, आमच्या परिवारामध्ये कोणीही स्वार्थी नाही, निस्वार्थी भावने निर्विकार मनाने काम करतात. कोण कसं वागतंय माहीत नाही, पण आम्ही निर्मळ मनाने माऊलीची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे काही रुपया जमा केलाय मला माहीत आहे. परवा एका माऊलीने मला फोन केला, माऊली माझे 5 ग्रंथ घ्या बरं का. मी बोलो माऊली तुम्ही काय करता. म्हणले दादा मी असणारी निंदायला जाते. मी बोलो माऊली 150 रुपये हाजरीन कशाला 5 ग्रंथ देता. नाही हो म्हणले, माऊलीला देण्याने संसारात कधीच कमी पडत नाही. त्या माऊलीने 5 ग्रंथ पुढच्या वर्षीसाठी बोलू केले. अहो एवढं प्रेम तुम्ही कष्ट करून आम्हाला 1 रुपया करून जमा देत आहे आणि तुमच्या पैशामध्ये आम्ही कधीही एकही रुपयाकडे आम्ही बघणार नाही. कारण बघितलं असतं तर परिवार पुढे वाढलाच नसता. मायबाप लक्षात घ्या. आणि म्हणून सांगायसारखं बोलायसारखं खूप काही आहे, पण तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी असंच आमच्यावर, आमच्या वारकरी प्रेम करावं. चुकत असेल तर सांगावं, लेकरू म्हणून सांगावं. आणि आम्हाला कानाला धरून विचारावं, चुकलं तर जाबही विचारायचे तुम्हाला अधिकार आहे मायबाप हो. आणि आमच्या वारकरी परिवाराचा मायबाप हो एक संकल्प आहे.
गेल्या वर्षी 9033 ओव्याचा संकल्प आम्ही केला होता. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही वारकरी परिवार एक संकल्प करू इच्छित आहे. तुमची फक्त मदत हवी आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमचं सहकार्य हवं आहे. मला वाटतं, माझ्या वारकरी परिवाराला वाटतं, आम्ही वारकरी परिवारातील कोणताही व्यक्ती जर पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, बऱ्याच वेळा त्याला राहण्याची सोय नसते. आमच्या वारकरी परिवाराचा उद्देश आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्ही वारकरी परिवार ही सेवाभावी संस्था ट्रस्ट झालेली आहे. ती संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात पंढरपूर येथे आम्ही एक रिकामा प्लॉट घेणार आहोत आणि त्या प्लॉटमध्ये छोटं का होईना बांधकाम करून आमच्या वारकरी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला निवारा मिळावा हा संकल्प आम्ही या ठिकाणी आज करत आहोत. फक्त तुमचं सहकार्य आणि प्रेम असू द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो मायबाप हो. आणि जाता जाता सांगतोय, पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी माझ्याकडून व्यक्तिशः 251 ग्रंथ मी पारायण करणाऱ्या साधकांसाठी देणार आहे. जे इच्छुक असतील साधक लक्षात घ्या, मी वारंवार सांगतोय, इथे देणगीसाठी कोणालाही जबरदस्ती नाही. कोणी म्हटलं असेल देणगी मागणे आमचा उद्देशच नाही, ज्याची इच्छा असेल त्यांनीच, ज्याला शक्य आहे त्यांनीच मदत करावी. अन्यथा माऊली तुम्ही फक्त आशीर्वाद दिलात ना तरी आमच्यासाठी खूप आहे. त्याला पुढील वर्षी ज्ञानेश्वरी देणगी द्यायची असेल ते ज्ञानेश्वरी देणगीचं काउंटर आहे, तिथे नाव नोंदवावं. ज्यांना अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल तिथे अन्नदानाचं काउंटर आहे, त्यांनी नाव नोंदवावं. आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातील जे संगीत भजनी मंडळ आहे त्यामध्ये मी असेल, आमचे गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे असतील, आमचे दादाश्री दत्तराम पाटील येडके असतील, यांच्या पदाचं एक अमरवेल नावाचं पुस्तक काढलेलं आहे. ते पुस्तकाची किंमत 150 रुपये आहे. तर ते पुस्तकात आम्ही आयुष्यभर जे भजन लिहिलेले आहेत ते भजनाचं संग्रहित पुस्तकही तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याची किंमत मात्र 150 रुपये असणार आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, जाता जाता सांगतो, सर्वांनी अन्नदानासाठी ज्ञानेश्वरीसाठी इच्छा असेल तर आम्हाला सहकार्य करावं. पुढील वर्षीसाठी रामजी पाटील शिंदे 500 ज्ञानेश्वरी, माझ्याकडून 251 ज्ञानेश्वरी, माझे परमस्नेही राजू आलेवाड यांच्याकडून 51 ज्ञानेश्वरी आणि विमलताई सवनेवाड याच्याकडून 21 ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर माझे परमस्नेही नागेश संजय माळगे, नागेश बीज भांडारचे मालक यांच्याकडून 51 ज्ञानेश्वरी या ठिकाणी बोललेले आहेत. त्या सर्व सद्भक्तांना मी धन्यवाद देतो. आणि विशेष रूपात बालाजीराव गाढे, बालाजीराव गाढे आमचे परमस्नेही बालाजीराव गाढे, वारकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला असे उत्तम व्याख्याते वक्ते यांच्याकडून सुद्धा पुढील वर्षी होणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी 51 ज्ञानेश्वरी त्यांनी बोललेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबारायाच्या 101 गाथा त्यांनी या ठिकाणी बोललेल्या आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची आमची व्यवस्था, किनवट तालुका कुठं आहे मायबाप हो, किनवट तालुका कुठं आहे, तिथे कुपटी नावाचं गाव आहे. माझा उत्तम इथे बसलेला आहे, माझा दत्ता इथं बसलेला आहे. या लेकरांनी किती प्रेम करावं. त्यांनी सांगितलं, गुरुजी, मी म्हटलं बाबा तुमचं साऊंड सिस्टीम नको रे, आम्हाला इथे घेऊ आम्ही किरायाने. नाही हो, या निमित्ताने तुमचं दर्शन होईल, या मायबापाचं दर्शन होईल, माझं साऊंड सिस्टीम मला आणू द्या. आणि हात जोडून दरवर्षी माझा उत्तम, माझा दत्ता हे डेकोरेशनचं काम, हे सर्व साहित्य मोफत आणतात आणि हे कार्यक्रम पार पाडतात मायबाप हो. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या महाभागाने या कार्यक्रमासाठी यथाशक्ती यथामती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मी नतमस्तक होतो माऊली. आणि माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक थांबवतो. रामकृष्ण हरी. आणि डॉक्टर सावरगावकर साहेबांना आमचा हा उपक्रम आवडला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हटलं, आम्ही वारकरी परिवार, एवढा चांगला परिवार, ज्ञानेश्वरी असणारा पारायण सांगितलं. तुमच्या आम्ही वारकरी परिवाराची मी PDF बघितली. त्या PDF मध्ये 6745 साधक आहेत. त्या साधकांना पुढील वर्षी पारायण होईपर्यंत, पुढील वर्षीचं पारायण होईपर्यंत कसल्याही प्रकारचा आजार होऊ द्या. मग तो कावीळ असेल, वात असेल, मूळव्याध असेल, मुतखडा असेल, एव्हान डिलेव्हरीसुद्धा असेल, अपघात असेल, त्या सर्वांचा इलाज मोफत स्वरूपात वाजेगाव येथे केला जाईल.
मी डॉक्टर सावरगावकर साहेबांना धन्यवाद देतो. साहेब, माझा वारकरी परिवार हा गोरगरिबांचा परिवार आहे, कष्टकरी परिवार आहे. तुमच्यासारखे असे समाजसेवक आमच्या सोबत आहेत. माझा वारकरी परिवार तुम्हाला लाखोचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि साहेबांना मी धन्यवाद देतो. आणि साहेबांनी एक सांगितलं, तुमच्या या उपक्रमात आज मी तुमच्या परिवारातला आहे. पुढील वर्षी माझ्याकडून 500 ज्ञानेश्वरी मी दान देणार आहे. साहेबांना मी नतमस्तक होतो. आणि समस्त आम्ही वारकरी परिवाराच्या वतीने मंचावर उपस्थित सर्वांना मी नतमस्तक होतो. आणि मायबाप साधक संतबंधूंना नतमस्तक होतो. मायबाप हो, जगात आम्ही या दुनियेमध्ये तुम्हाला सगळं मिळेल, पण एवढं प्रेम तुम्ही लाख रुपये जरी खर्च केलं तरी मिळणार नाही. ते प्रेम या ज्ञानेश्वरी पारायणात मिळेल. म्हणून या प्रेमाला तुम्ही पात्र झाला, तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. अशीच साथ आम्हाला आयुष्यभर राहू द्यावी हीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. ह्या साऱ्या जगाला कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा संदेश देणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू नामदेव महाराज, आज आपण ज्या पारायणाच्या सांगता सोहळ्याला जमलोय, ज्यांनी गीता सोप्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं समाजाला सांगितली, भाषांतर नव्हे, त्याच्यावरती मी पुढे बोलणार आहे. तर एक टीका म्हणतो आपण त्याला, ती केली. आणि जगाला गीता समजून सांगण्याचं ज्यांनी काम केलं, उपदेश केले, ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, या सर्वांना, या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित हरिभक्त परायण पिंपळगाव मठाचे माननीय हरिभक्त परायण व्यंकट स्वामी महाराज, त्याचबरोबर डोलारा मठ संस्थानचे महंत स्वामी प्रयागगिरी महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण ब्रह्मानंद सरस्वती महाराज तेलूर मठाचे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम होतोय ते आमचे मित्र माननीय राम पांगरीकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतोय. ते हरिभक्त परायण राम महाराज पांगरीकर, ज्यांच्यामुळं या ठिकाणावरती येता आलं ते माननीय हरिभक्त परायण गंगाधररावजी हंबर्डे माझ्या गावातील. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं हा सभागृह ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते माझे दादा माननीय निरंजनजी कोडगावकर, आणि या कार्यक्रमाचं संचलन जे करत आहेत ते माननीय व्यंकटराव पाटील, आणि मंचाच्या समोर बसलेले सर्वच साधक. अधिक वेळ घेणार नाही, फक्त 5 ते 7 मिनिटाचा वेळ मी आपल्यासमोर घेणार आहे, कारण बराच वेळ झालेला आहे, अनेक वक्ते इथं बोलणार आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस लिहिली त्यावेळेला ती ज्ञानेश्वरी लिहित असताना ही ज्ञानेश्वरी 700 ओव्यांच्या गीतेचं भाषांतर नाही, तर त्या 9033 ओव्या ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजासाठी लिहिल्या. तर गीतेच्या निर्मितीमध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या निर्मितीमध्ये फरक आहे, कारण गीतेची निर्मिती ही कुरुक्षेत्रावरती युद्धस्थळी झाली, ज्या वेळेला अर्जुनानं शस्त्र टाकून दिलेले आहेत, समोर सगळे गुरु दिसत आहेत, आप्तस्वकीय दिसत आहेत, आणि जगाच्या पाठीवरचा कुठलाच धर्म हा गुरुला मारा म्हणून म्हणत नाही, जगाच्या पाठीवरचा कुठलाच धर्म आप्तस्वकीयांना मारा म्हणत नाही. तेव्हा अर्जुनानं शस्त्र टाकले, त्यावेळेला त्या युद्धस्थळी गीता सांगितली. पण या गीतेच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. ज्ञानदेव तू कैवल्यम ज्ञानाम मोक्षाः, म्हणजे वेदांची निर्मिती या जगामध्ये झाली आणि वेद निद्रिताचा गुरु असं म्हटलेलं आहे. वेद कधी सांगण्यात आले? ज्या वेळेला निद्रावस्थेमध्ये विष्णू भगवान होते त्यावेळेला ते वेद आले. आणि मग वेद म्हणजे काय तर विद्या. आणि मग मोक्ष कुठून प्राप्त होतो तर ज्ञानम मोक्षाः, म्हणजे ज्ञानातून मोक्षाची प्राप्ती होते. तर पण हा मोक्ष, ते ज्ञान, ते वेद कुणाला वाचण्याचा, ते संस्कृतातले होते, ती सगळ्यांना येत नव्हती, किंवा तो वाचण्याचा, ते समजण्याचा, त्याचं नामस्मरण करण्याचा किंवा त्याचं पठण करण्याचा अधिकार हा सगळ्यांना होता का तर नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर समन्वयाचार्य ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, वेदू संपन्न होय ठाई परिकृपणो ऐसा नाही, जो कानी लागला तिही वर्णाच्या. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की वेद कुणाच्या कानी लागलेला आहे? फक्त 3 वर्णाच्या कानी लागलेला आहे, नवे एकाच वर्णाच्या कानी लागलेला आहे. मग हे जर ज्ञान सर्वसामान्यांना मिळालं नाही, शूद्राती शूद्रांना मिळालं नाही, आणि जर हा अधिकार वेद पठणाचा सामान्यांना मिळाला नाही, तर यांच्या मोक्षप्राप्तीचं काय?
स्त्रियांच्या मोक्षप्राप्तीचं काय? आणि म्हणून पुढं ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, एरा भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिक प्राणिया अनवसर मांडूनिया राहिलासी. आणि म्हणून स्त्री शूद्र अगदी सर्वसामान्यांना, अगदी वेशेला सुद्धा, अगदी शूद्राती शूद्रांना सुद्धा हे ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यातून मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठीही ज्ञानेश्वरी आली पाहिजे. आणि मग कशा पद्धतीनं? तर त्यांनी सांगितलंय की कुल जाती वर्ण हे अवघेची अकारण येत भक्तिपूर्ण सरे जाती अप्रमाण. म्हणजे मग तो कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल, हे सगळं अप्रमाण आहे. भक्ती फक्त शुद्ध आहे आणि मग तो भक्ती कुणीही करू शकतो. इथं सगळ्यांना अधिकार आहे. आणि मग ती भक्ती कशी आहे, कशा पद्धतीनं केली पाहिजे, कुणाची खरी आहे, कुणाची खोटी आहे, हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांताचा पाऊस पाडला. दृष्टांतांचा पाऊस पाडला ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि मग त्यांनी समजून सांगितलं की इतके भेद आहेत, इतक्या जाती आहेत, इतके वर्ण आहेत. आणि माऊलींनी दृष्टांत दिला की एखाद्या गावातनं, एखाद्या शहरातनं सांडपाण्याचा नाला वाहतो आणि त्या नाल्यात नाली वाहते, नाली. त्या नालीतलं पाणी एका पुढे मोठ्या नाल्याला जाऊन मिळतं आणि मग ती नाली राहत नाही, पुढे त्याचा नाला होतो. तो नाला एखाद्या नदीला जाऊन मिळतो, ती पुढे नाला राहत नाही, तो नदीचं स्वरूप धारण करतो. ती नदी पुढे समुद्राला जाऊन मिळते आणि मग समुद्रात जाऊन मिळाल्यावरती ती नदी राहत नाही, समुद्र होते. आणि मग त्या समुद्राला सगळ्या नाली, सगळे नाले, अनेक नद्या तिथं येऊन मिळतात. मग ती म्हणत नाही मी गोदावरीचं पाणी आहे, दुसरी म्हणत नाही मी गंगा आहे, कुणी म्हणत नाही घाण नाल्यातलं पाणी आहे. त्या समुद्रात गेल्याच्या नंतर सगळे समुद्र होऊन एकरूप होऊन जातात आणि समाजाला समतेचं, एकरूपतेचं तत्वज्ञान देण्याचं काम 12व्या शतकामध्ये सर्वोच्च काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना गीता काय सांगते? गीता ज्या वेळेला अर्जुनानं शस्त्र टाकलेले आहेत त्यावेळेला भगवंत श्रीकृष्ण असं म्हणतायत की मी जे सांगतो त्याला मारायचंय, कारण युद्ध जिंकायचंय. युद्ध जिंकायचंय आणि युद्धामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. दोन म्हणजे दोन्ही बाजूची माणसं महत्वाची असतात, दोघं जण लढली पाहिजे. आणि मग त्यावेळेला अर्जुनाला युद्ध जिंकायचंय, युद्ध जिंकलं तर राज्य मिळणार आहे हे श्रीकृष्णानं सांगितलं. आणि मग मी सांगतो त्याला तुला मारायचंय. पण ज्ञानेश्वर माऊलींनी याच्या पुढे जाऊन मानवतेचं उच्च कोटीचं तत्वज्ञान या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे जे पसायदान मांडलं, श्रीकृष्णानं पुढच्या शत्रूला मारायला सांगितलं. पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? खल प्रवृत्तीचा नाश करायचा आहे. म्हणजे एखाद्या वाईट माणसातल्या खल प्रवृत्तीचा नाश आपल्याला करायचा आहे आणि मग त्याला स्वीकारायचं आहे, त्याला टाकून द्यायचं नाही समाजामधनं. त्याच्यातल्या खल प्रवृत्तीचा नाश झाला की मग त्याला स्वीकारून त्याच्यामधला सत्कर्म वाढवायचंय, त्याच्यातला विवेक वाढवायचा आहे. आणि त्याच्या साधनेतनं जेव्हा तो विवेकी सत्कर्मी होईल, मग तो शत्रू असेल कुणी का असेना, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि मग असं एकरूप समाज तयार करायचा आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. शेवटच्या मुद्द्याकडे येतो. बांधवांनो, सध्या देशामध्ये धर्मयुद्ध चाललेलं आहे. दोन युद्ध होत असताना जसे दोन लोक लागतात, एका बाजूला कौरव होते, दुसऱ्या बाजूला पांडव होते, या दोघांचं युद्ध चाललेलं होतं. सध्याही देशामध्ये धर्मयुद्ध चाललेलं आहे. मग आपण सगळेजण हिंदू आहोत, तर आपण हिंदू आहोत तर आपलं युद्ध कुणासोबत आहे? कुणासोबत आहे सांगा? कुणासोबत आहे? हा, मुस्लिम. तर आता पहा की गीता ही धर्मयुद्धाच्या कुरुक्षेत्रामध्ये निर्माण करण्यात आली. गीता ही धर्मयुद्धाच्या कुरुक्षेत्रामध्ये निर्माण करण्यात आली आणि मग तिथं धर्मयुद्ध झालं. बरोबर आहे, धर्मयुद्ध झालं ना. आता रामायणामध्ये सुद्धा धर्मयुद्ध झालं. राम हा क्षत्रिय होते, राम भगवान, आणि त्याच्या विरोधामध्ये जो शत्रू होता तो रावण कोण होता? दशग्रंथी ब्राह्मण होता. हिंदू मुस्लिम होते का? नव्हते. रावण कोण होता? दशग्रंथी ब्राह्मण होता एकदम. आणि हे दोघांचं युद्ध झालं. कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव, पांडव हिंदू होते तर कौरव कोण होते? मुस्लिम होते का? तर धर्मयुद्ध म्हणजे दोन धर्मांमधलं युद्ध नाहीये, तर धर्माचं अधर्माच्या विरोधामध्ये, नीतीचं अनितीच्या विरोधामध्ये आणि सत्याचं असत्याच्या विरोधामध्ये जे असतं त्याला धर्मयुद्ध म्हणतात. त्यामुळं
जर कोणी अशा पद्धतीनं धर्माच्या नावावरती आपल्यामध्ये फूट पाडत असेल तर आपण एकत्रित आलं काय पाहिजे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी विठ्ठलाला भजायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी लावलेलं ही वारकरी संप्रदायाची पताका पुढे भारताच्या बाहेर 7 समुद्राच्या पलीकडे गेली आणि जगद्गुरू तुकोबारायांनी सकळांशी येते आहे अधिकार असं सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून संत शेख महम्मद महाराज श्रीगोंद्याचे त्यांनी ज्या वेळेला मूर्तीपूजा मुस्लिम धर्मामध्ये करत नाहीत, पण संत शेख महम्मद महाराजांनी यज्ञ घातला आणि त्याच्यामध्ये 50 संतांची यादी दिली जे सगळे खान पठाण आहेत आणि ज्यांची वारी आता सुद्धा पंढरपूरला जाते. त्यामुळं हा वारकरी संप्रदाय राम गुरुजी, मी खरं तर तुमचा आभार व्यक्त करतो. आपण या सगळ्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींची गाथा, ज्ञानेश्वर माऊलींची ही ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत आपण घेऊन जातोय आणि एकतरी ओवी अनुभवावी ती आपण अनुभवतोय. लोकांनी स्वतःतल्या खलप्रवृत्तीचा नाश करावा, एकत्रित यावं, गटातटांच्या पलीकडे जाऊन हे समजून घ्यावं, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समजून घ्यावं. नाहीतर आपल्याकडे सुद्धा अनेक लोक आहेत की याच्यामध्ये सुद्धा राजकारण करणारे. पण हा इतका मोठा प्रचंड कार्यक्रम होतोय, यामध्ये गुरुजी मी आपलं मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आपल्या सगळ्या संयोजन समितीचं मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमामध्ये जोडून घेण्यासाठी माझ्या गावातील माननीय हरिभक्तपरायण गंगाधरजी हंबर्डे यांनी मला आग्रह केला. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत मला संवाद साधता आला, हितगुज करता आलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता इतकंच सांगतो की संतांनी काय केलं तर देवाची संत आपण माहिती आहे की तर संत हेच आपल्यासाठी देव आहेत. तर संतांनी काय केलेलं आहे, संतांनी समाजामधले सगळे भेद संपवले आणि त्यांनी आपल्या आपल्या व्यवसायामध्ये संत शोधला. सजन कसायासी विकू लागे मास, सजन कसायानं त्याच्या व्यवसायामध्ये शोधला, प्रत्येकानं आपल्या आपल्या व्यवसायामध्ये शोधला, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शोधला. मग आपण हे शोधलं पाहिजे. आणि शेवटचा दृष्टांत देतो की ज्ञानेश्वरी खरी समजली असं कधी समजायचं. एक प्रश्न विचारतो, एखाद्याच्या बहिणीवरती जर बलात्कार झाला तर त्या बलात्काराला काय झालं पाहिजे, ज्यानं बलात्कार केला त्याला काय झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे समजा तुमच्या भावानं एखाद्याच्या बहिणीवरती बलात्कार केला तर भावाला काय झालं पाहिजे, मग वाचवलं पाहिजे का शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तर स्वतःचा भाऊ जरी असेल आणि परका जरी असेल तरी त्याला समान न्याय असला पाहिजे. हे आज या सभागृहातली माणसं बोलतायत. हा केवळ ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन मला इथं बोलवलं, आपल्याशी हितगुज साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही वारकरी परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी एक प्रस्ताव रामगुरुजींच्या पुढे ठेवला होता की जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या या गाथ्यामधनं ज्ञानेश्वरीमधनं हे ज्ञान गेलं, तसंच पुढे तुकोबांच्या गाथ्यानं सुद्धा हेच काम केलेलं आहे. त्यामुळं गाथा पारायण जर होत असेल तर माझ्याकडून त्याची सुरुवात म्हणून 101 तुकोबांच्या गाथा मी या ठिकाणावरती देतोय. त्याचबरोबर अजून लागल्या राम महाराज जर अजून लागत असतील 101च्या ऐवजी 501 जरी लागत असतील गाथा तरीही त्या माझ्याकडून दिल्या जातील. त्याचबरोबर 51 ज्ञानेश्वरी आपल्याला म्हणालो होतो, पण आपला हा उत्साह पाहता आणि 6745 साधकांनी यावर्षी जे केलेलं आहे ते पाहता 101 ज्ञानेश्वरी माझ्याकडनं असतील. त्याचबरोबर पंढरपुरामध्ये आम्ही वारकरी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही जी जागा घेणार आहात ती शोधण्यासाठी, ती कमीत कमी भावामध्ये तुम्हाला मिळून देण्यासाठी आणि ते कायदेशीर तुमच्या नावावरती करून देण्यासाठी मी पूर्णतः तुम्हाला सहकार्य करतो. आणि कमी भरती जर लागले तरी आर्थिक सहकार्यसुद्धा त्याच्यामध्ये माझ्याकडनं आपल्याला राहील. आणि हा गेल्या अर्धा डझन वर्षापासून चाललेला हा ज्ञान यज्ञ, हा मानवतेचा यज्ञ जो सुरू आहे, याच्या इथून पुढे दरवर्षी आणि याही वर्षापासून जे जे कमी पडतंय, मग ते काही असेल, वस्तू पैसा काही असेल, ते तुम्ही मला हक्कानं सांगा. तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्ही जे सांगाल त्याच्यावरती प्रश्न न विचारता देण्याची जबाबदारी तुमचा लहान भाऊ म्हणून माझी असेल. एवढंच या ठिकाणावरती सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद गाडी साहेब. या ठिकाणी आपण बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य तो श्रीकृष्ण भक्ता जे ग्रंथी, सर्व ग्रंथाचं
सार जर कोण असेल तर ती गीता आहे. आणि ती गीता कळण्यासाठी माझ्या विश्वमाऊलीने संस्कृत गीता कळेना कुणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ हा केला. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर. सर्वांना या ठिकाणी माऊलीने अधिकार दिलेला आहे. एका पंक्तीमध्ये सर्वांना बसण्याची मुभा माऊलीने दिलेली आहे. या ठिकाणी वारकरी म्हणजे सर्व जातीपंथाला घेऊन चालणारा संप्रदाय आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माची साधुसंत मंडळी आहे आणि तो आमचा वसा आहे. गुरुवारी रामगुरुजी यांना विनंती करतो काही ग्रंथदात्यांचा नामोल्लेख या ठिकाणी त्यांनी करावा. माऊली महाराजांना बरोबर 12 वाजता जायचं आहे आणि आमच्या माता भगिनींना सुद्धा लक्ष्मीसाठी 12 वाजता जायचं आहे. पुढील एक ज्ञानेश्वरी याबद्दल आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. कोणी हॅलो. रामकृष्ण हरी. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाथे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तो दुबळा अर्चित अशी भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. हा जो उपक्रम आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी गोड असं त्याचं चिंतन केलेलं आहे आणि त्याला अनुसरूनच हा परिवार आम्ही सर्व भक्तमंडळी महाराजांचा उपक्रम माऊलींनी चिंतन केलं का लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती. जरी माहिरे श्रीमंत होती तुम्हायशिया. आज ह्या माहेरांची भेट झाली. सर्व व्यासपीठावर गुरुजन महाराज आहेत, मायबाप तुम्ही अधिकारी आहेत. जे माहेर म्हणजे भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं असं परिपूर्ण माहेर आहे. जयाचे माऊली एक म्हणूनच हे उगं बोलण्यासाठी मायबाप तुमच्यासमोर उगं प्रेमानं त्यांनी जे काय सांगितलेलं आहे. आता जास्त काही बोलायला वेळ नाही, बोलण्यासाठी नाही. सर्वांचं सहकार्य आहे. आपल्याकडं भगवान परमात्म्यानं दिलेलं जे ऐश्वर आहे त्याचंही माऊलींनी चिंतन केलं. आणि घरची संपत्ती तैसीच औदार्य धैर्यव्रती. मा परत्र आणि कीर्ती का न व्हावे याचं चिंतन किंवा याचा अनुभव आज आपल्या या सत्संगामध्ये, साधुसंतांच्या संगतीमध्ये. आणि हे महात्मे आहेत की ज्यांचं दर्शन झालं. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष, तयांचे नाव तीर्थरावो. दर्शनी प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगी ब्रह्मभावो. भ्रांतासही. याच्या पुढं काही बोलायची अपेक्षा नाही. रामकृष्ण हरी. मायबाप आमचे हरिभक्तीपरायण राम महाराज यांनी के आणि हे सर्वांचाच सहकार्य आहे. त्या उपक्रमातून आम्हाला हे बोलण्यासाठी लढिवाळपणानं की हे मायबाप सर्व अधिकारी आहेत. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडे वाचा तरी अधिकची तयाचा संतोषात. या न्यायानं हे बोबडे बोल तुम्ही संत सज्जन मायबापांच्या चरणी, गुरुवारी यांच्या चरणी समर्पित करून रामकृष्णारी 2 शब्द संवितो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री. या वारकरी संतांच्या उपस्थित मान्यवर महाराज मंडळी यांचं सर्वांचं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. आम्ही वारकरी परिवार जे नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे या महाराष्ट्रामध्ये जो संकल्प हरिभक्तपरायण राम महाराज राबवतात त्यांचं प्रथमतः मी मनापासून स्वागत करतो. राम महाराजांनी मला विषय दिला आहे की महाराज तरुणांनी ज्ञानेश्वरीकडे कसं वळावं. 1 मिनिटामध्ये सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. माऊलीनं अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. शिवाजी राजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. 10व्या वर्षी घोड्यावर बसणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले. तरुणपणामध्ये पराक्रम केला. असाच एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी या कार्यक्रमाला, या ज्ञानेश्वरी पारायणाला जास्ती संख्येने तरुण मंडळी आहेत. त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. का तर परमार्थ तरुणपणामध्ये करावा. परमार्थ तरुणपणामध्ये का करावा, केव्हा करावा, कधी करावा, कसा करावा आणि ते करत असताना काय अनुभव यावा ते याचं एक प्रकटीकरण सांगतो. तरुणपणामध्ये काय करू शकत नाही तर अवघ्या 23व्या वर्षी ज्यावेळेस भगतसिंगांना फाशी देण्यात येणार होती, ज्यावेळेस 23व्या वर्षी भगतसिंगजी
फाशीच्या त्या सुळावर जात होते त्यावेळेस त्या भगतसिंगांकडे जलर आला आणि जलर विचारतो, जी भगतसिंग आता तुम्हाला 0 मिनिटामध्ये फाशी द्यायची, तरुणपणामध्ये काय करू शकत नाही ऐका. भगतसिंगजी तुम्हाला आता 0 मिनिटामध्ये फाशी द्यायची आणि तुम्ही व्यायाम करताय, याचं कारण ऐका. भगतसिंगाला जायचं होतं, 1 मिनिटामध्ये फाशीच्या सुळावर जायचं होतं, पण भगतसिंग त्या ठिकाणी व्यायाम करत होते, व्यायाम. तर ते जलर येऊन विचारतो, भगतसिंगजी तुम्हाला मरायचंय, तुम्हाला जायचंय आणि तुम्ही व्यायाम करता. त्यावेळेस भगतसिंगाचे गोड वाक्य सांगतो, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. भगतसिंग म्हणतो, जलर मला मरायचंय मान्य आहे, मला जायचंय मान्य आहे, मी तरुण आहे मान्य आहे, पण ऐका मी व्यायाम का करतो. माझी आई रोज सकाळी उठते आणि देवाचं पूजन करते, सकाळी उठते टोपलीवर फुलं आणते, देवाच्या समोर बसते आणि चांगलं फूल टवटवीत फूल देवाला वाहते आणि सुकलेलं फूल फेकून देते. ते माझे आई माझं आईचं कर्तव्य पूर्ण करते, टवटवीत फूल देवाला वाहते आणि सुकलेलं फेकून देते. ही माझी आई देवप्रेमी आहे आणि मी देशप्रेमी आहे. मग देशासाठी मला टवटवीतच गेलं पाहिजे, सुकलेलं जाता कामा नाही. म्हणून भगतसिंगाने 23व्या वर्षी तरुणपणामध्ये आपला हा देह सोडला. त्यांचंच उदाहरण डोळ्यासमोर घ्यायचंय आणि प्रत्येक तरुणाने राम महाराजांनी जे उपक्रम राबवलाय त्याकडे तरुणाने यायचंय आणि तरुणांनी ज्ञानेश्वरीचं पाठांतर, ज्ञानेश्वरीचं पारायण हे करायचंय. जाता जाता एक वाक्य सांगतो, भक्तीच्या वाटेवर लागलं आम्ही ज्ञानेश्वरी परिवार. ऐका, भक्तीच्या वाटेवर लागला ज्ञानेश्वरी परिवार, आशीर्वाद घेण्यास मन माझं थांबलं, तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू द्या. पांडुरंगा या ज्ञानेश्वरी परिवारामधल्या सर्व लोकांना सुखाचं राहू द्या, एवढी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदजी महाराज. सा मां पातु सरस्वतीं भगवती निशेष जाड्यापह. आवाज वाढवायचा थोडा, आवाज वाढतो का असंच राहणार. निशेष जाड्यापह मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय. अखिल परमार्थ विश्वाच्या रुधिरामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकोबराय. शांती ब्रह्मसी नात्राया आदी करून सर्व संत महंताच्या चरणाला अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुवर्य यांच्या चरणाला अभिवादन करून मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या साधना असतात. काही साधना गतिमान असतात, काही साधना ह्या मंद गतीने चालणाऱ्या असतात, काही साधना जन्मोजन्मी करूनही परिणाम करत नाहीत आणि काही साधना मात्र तीक्ष्ण लगेच तुम्हाला तत्काल परिणाम देतात. तर मी सांगतो मायबापा हो ऐका, परमार्थ क्षेत्रामधील सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात उच्च प्रतीची जर साधना कुठली असेल तर ती म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणामधली सगळ्यात पहिली अडचण जर काय असेल तर लोक म्हणतात ती समजत नाही. लोक काय म्हणतात, ती समजत नाही. मला सांगा, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली. तुकोबरायांना ज्या युक्तीची खोली समजत नाही तुम्हाला समजणार आहे का? आणि जर तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली, तुम्ही संत होतात ना. 2 पारायणामध्ये जर तुम्हाला ज्ञानेश्वरी समजायला लागली तर तुम्ही संत होता. 2 पारायणामध्ये समजत नाही मायबाप. ज्ञानेश्वरी वाचत असताना एकच भाव अंतकरणामध्ये ठेवा. एकच भाव कुठला? हे शब्द माझ्या माऊलीच्या ओठाला स्पर्श करून आलेले आहेत आणि ते शब्द मी आज वाचतोय. माझ्या ज्ञानोबरायच्या मुखातून हे शब्द आलेत आणि ते आज मला वाचायला भेटतात. याच्यापेक्षा मोठं भाग्य मला तरी पृथ्वीवर दुसरं आढळत नाही. सगळ्यात मोठं भाग्य परमार्थामधलं. मी राम महाराजांना विशेष धन्यवाद देईन. धन्य माता पिता तयाची. खरोखर राम महाराज तुमच्या आईवडिलाची पुण्याई आहे की तुमच्या हाताने हे एवढं मोठं कार्य घडतंय. संप्रदायाचा थोडा जरी विचार केला आपण, वेळ आपल्याकडे जास्त नाही तरी पण ऐका, आपल्या संप्रदायाचा दळभद्रीपणा
ज्ञानेश्वरी आणि गाथ्याकडे पाठ फिरवण्याचा उद्योग आपल्या लोकांनी चालू केला. विचार करत नाही कोणी. तुम्ही जसं पारायण केलं तसे चांगले लोक पारायण करीत नाहीत, चांगल्याच्या नशिबामध्ये नाही. असो, आम्हाला विषय देण्यात आला होता बोलण्याकरता की ज्ञानेश्वरीतली दृष्टांत सांगा. ज्ञानेश्वरीमध्ये 9,023, 36 अशा थोड्याफार फरकाने ओव्या मानल्या जातात. त्याच्यामध्ये 4,500 ओव्यामध्ये दृष्टांत आलेले आहेत. 4,500 ओव्यामध्ये जर तुम्हाला 1-2 दृष्टांत सांगतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगत असताना अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला, देवा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण? तुला सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोणता वाटतो? देवाने सांगितलं, मय्या आवेश्य मनोये माम यो मद्भक्त समे प्रिय, यो मय्या आवेश्य मनोये माम श्रद्धया पर्योपेता असते यो मद्भक्त समे प्रिय. कोण? जो श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती करतो तो भक्त मला सगळ्यात प्रिय आहे. त्याच्यावर ज्ञानोबरायांनी भाष्य केलं. 3 ओव्या सांगितल्या. 3 ओव्या. अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरटी संचरती गा. जशा प्रकारे सूर्य मावळायला गेल्यानंतर त्याच्या मागे त्याचे किरण जातात. एक दृष्टांत दिला का वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाहणारी नदी प्रत्येक क्षणाला वाढत जाते, प्रत्येक क्षणाला. तशा प्रकारे त्या भक्त्याची श्रद्धा वाढत जाते. दुसरा दृष्टांत दिला. आणि तिसरा दृष्टांत ज्ञानोबराया सांगतात, परी ठाकली आहे सागरू मागीलही यावा अनिवारू ती गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. सागराला नदी प्राप्त झाल्यानंतर माग उरलेलं पाणी सुद्धा परत सागरालाच जात राहतं, ती इतरत्र जात नाही. तिसरा दृष्टांत दिला. 3 दृष्टांत का दिले? करा विचार थोडासा. का दिले असतील 3 दृष्टांत? माऊलीने 3 दृष्टांत दिले. तर या 3 दृष्टांतामध्ये ज्ञानोबरायांनी अख्खा भक्ती रसामृत सिंधू नावाचा ग्रंथ आहे मोठा, एक भक्ती शास्त्रामध्ये भक्ती रसामृत सिंधू. अख्खा भक्ती रसामृत सिंधू या 3 दृष्टांतामध्ये आणला ज्ञानोबरायांनी. कसा आणला तुम्हाला सांगतो, ऐका. पहिला दृष्टांत दिला, रश्मी जैसी किरटी संचरती गा. सूर्याचे किरण हे त्याच्या मागे निघून जातात. तशा प्रकारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती नाही असं समजू नका. भक्ती आहे, पण आपली भक्ती ही आपल्या जीवनातला एक विशेष भागापुरती मर्यादित असते. ती सर्व जीवनावर प्रसारित होत नाही. तुमची भक्ती, तुमचा संसार 100 एकरचा आहे. उदाहरण धरा, तुमचा प्रपंच जर 100 एकराचा असेल तर तुमची भक्ती 100 एकराची असत नाही. तुमची भक्ती फक्त 1 एकर, अर्धा एकर, लई झालं तर 20 गुंठे, बस. याच्या पुढे तुमची भक्ती जात नाही. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं की कोणता भक्त देवाला आवडतो, की ज्याचं भक्ताचं त्या जीवन, जशा प्रकारे तुम्ही आणि तुमचा विस्तार झालेला प्रपंच हे तुमचे किरण आहेत. भक्त ज्यावेळेस भक्तीला लागतो त्यावेळेस त्याच्याबरोबर त्याचा अख्खा प्रपंच सुद्धा भक्तीला लागतो. सर्वची सर्व त्याचं प्रभाव क्षेत्र सगळं भक्तीमध्ये समाविष्ट होतं. याला म्हणतात रश्मी जैसे किरटी संचरती गा. सूर्य अस्ताला गेला तर मागं राहतात का किरण? किरण सुद्धा निघून जातात. तर त्या भक्ताला गाता आलं तर तो भक्त देवाचं नाम गातो. त्या भक्ताला नाचता आलं तर तो भक्त देवापुढे नाचतो. त्या भक्ताला दान करायचं असेल तर तो भक्त वारकऱ्याला दान करतो. त्या भक्ताला मरायचं असेल तर शंभूचा भक्त भोले तो म्हणतो माझ्या शरीराचं भस्म व्हावं आणि ते माझ्या महादेवाच्या अंगाला लागावं. याला म्हणतात भक्तीची पराकाष्ठा. रश्मी जैसे किरटी संचरती गा. हा दृष्टांत पहिला. दुसरा दृष्टांत सांगतो, ऐका. दुसरा दृष्टांत काय दिला? वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागे पंडुसुता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जशा प्रकारे नदी वाढते, भक्ती क्षेत्रामध्ये तुम्ही आलात की पहिल्या काही दिवसात तुमचा उत्साह एवढा टोकाचा असतो की सांगता सोय नाही. गावामध्ये नवीन सप्ताह सुरू झाला, किती उत्साह असतो. लोक पहाटपासून उठतात, रात्री 12ला झोपतात. आणि तोच सप्ताह जुना झाला रे झाला. जशी 10 वर्षांनी 20 वर्षांनी माणूसच नसतं ऐकायला, कुत्रे नुसते मंडपामध्ये फिरतात. उत्साह कमी होतो. परंतु त्या भक्ताचा उत्साह कमी होत नाही. जशी नदी उत्तरोत्तर वाढते पावसाळ्यातली, तशा प्रकारे त्या भक्ताचा उत्साह वाढत जातो. दृष्टांत दुसरा. आणि तिसरा दृष्टांत अत्यंत महत्वाचा दिला ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराया म्हणतात की सागराला मिळालेली नदी
एकदा सागराला मिळाली मग मागचं पाणी काय पाहुण्या रावळ्याला देऊन टाकते का स्वतःच्या, हे घेऊन जा तुमच्या घरी, आंघोळीला वगैरे काम आहे, नाही. तेही उर्वरित पाणी परत समुद्राला येऊन मिळतं. एखादा भक्त स्वरूपाला प्राप्त झाला, त्याला ब्रह्मज्ञान झालं, तो विलीन झाला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये, मग उर्वरित आयुष्यामध्ये काय करतो? उर्वरित आयुष्यामध्येही तो भक्तीच करतो. आमच्या संप्रदायाचं मोठेपण आहे. बाकीच्या संप्रदायामध्ये आता बाकीचा विषय घेत नाही, तो विषय सोडून द्या, परंतु सगळीकडे उपदेश हा फक्त ब्रह्मज्ञान होईपर्यंत आहे. ऐकताना तुम्ही, उपदेश हा कुठपर्यंत आहे? ब्रह्मज्ञान होईपर्यंत. ब्रह्मज्ञान झाल्यावर तुम्हाला उपदेश इतर संप्रदायामध्ये आढळत नाहीत. वारकरी संप्रदायाचं मोठेपण सांगतो. या ठिकाणी तुकोबराया सांगतात, लाविले दमावे मुक्त आणि मुमुक्षा. नाही समजलं तुम्हाला? लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा याचा अर्थ आमच्याकडे बद्धा करता उपदेश आहे, मुमुक्षु करताही उपदेश आहे, पण एखादा ब्रह्मज्ञानी मुक्त होऊन बसला त्याच्या करताही आमच्याकडे सामान आहे. त्याच्याकरता सामान आहे आमचा अमृत अनुभव. ज्ञानोबरायाचा अमृत अनुभव हा मुक्त पुरुषाने वाचावा असा ग्रंथ आहे. मुक्ता करताही आमच्याकडे भांडवल आहे, मुक्ता करताही. तिसरा दृष्टांत ज्ञानोबराने सांगितला, एखादा भक्त परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाला तरीही उर्वरित आयुष्यामध्ये तो काय करतो? माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी विधिले. हे वैभव संपन्न असा आपला संप्रदाय आहे आणि तुम्ही सर्व भाग्यवान पुण्यवान. फक्त एकच संकल्प करा मायबापा हो, एक पारायण झालं म्हणजे आता संपलं असं गृहीत धरू नका. इथंच संकल्प घ्या पुढील पारायणाचा. 12 महिने महिन्याला पारायण करीत राहा. एक वाक्य सांगतो माझी वाणी थांबवतो, तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. ज्ञानोबराय तुमचं जीवन हातामध्ये घेतात. तुम्ही काय करा? ज्ञानेश्वरी स्वतःच्या हातात घ्या. ज्ञानोबराय तुमचं जीवन हातामध्ये घेतात. बस याच्यापेक्षा कुठलंही भाग्य नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. झाले भास्कर पाटील ढगे यांच्या सहकार्यामुळे आज लोड शेडिंग बंद आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आच्युतकेशव विष्णुहरि सत्यं जनार्दनांश नारायणं च ओमेकाष्टकं नाम शुभं. केशलं केशनाशाय दुःखनाशाय महादेव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं. ध्यानमूलं गुरुरमृति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं. गुरुवाक्य सदा सत्यमेकं परं पदा. अन्यथा शरं नास्ति तमेव शरं मम. तस्मादकार भावेन रक्षा रक्षामहेश्वरः. कारण आजचा हा सांगतेचा जो कार्यक्रम आहे, ज्ञानेश्वर माऊलीच्या ग्रंथाचं पारायणाची जी सांगता आहे, राम पांगरीकर खरोखर वारकरी संप्रदायामध्ये, कारण आता इथं जवळपास सर्व संप्रदायाचे लोक आहे पारायणाच्या सहभागामध्ये. कारण हे जे साखळी पारायण आहे खूप सुंदर प्रकारचं असं संशोधन राम पांगरीकर यांनी केलं आणि सर्वांना एकत्रित आणलं. कारण आपण हिंदू आहात आणि हिंदू धर्मामध्ये अनेक जाती धर्म पंथ आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे, इथं पाहिजे जातीचे इथे हिऱ्या गाबाळ्याचे काय कामं. कारण इथं जातीचे लोक पाहिजे, पण ते कोणत्या जातीचे पाहिजे? वारकरी संप्रदायाचे, भगवंताच्या चिंतनाचे, भगवंताच्या नामस्मरणाचे. कारण हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलेलं आहे. कलियुगी जे भक्त करते अन्नदान नामस्मरण तयाशी होय मोक्ष साधन. कारण कोण्यातरी निमित्तानं प्रत्येकापर्यंत ज्ञान उपदेश व्हावा. कारण ज्ञान भक्ती आणि वैराग्य ह्या 3 गोष्टीची सांगड आहे. आपल्याला ज्ञान कळण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, भक्ती करण्यासाठी सद्गुरूची सेवा आहे आणि वैराग्य प्राप्त करायचं असेल तर तुकाराम महाराजांचा गाथा पारायण जर आपण केलं तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराज हे वैराग्य मूर्ती होती. म्हणून हा सर्व सनातन धर्माचा
पाया आहे. आपण सर्वजण हिंदू आहात. आज आपण आपली परिस्थिती बघतो. कारण मी आपल्याला कुठलं ज्ञान सांगू शकत नाही, पण एक हिंदू धर्माचं कर्तव्य आणि आपल्या हिंदू धर्माचं रक्षण हे आद्यगुरू शंकराचार्यांनी केलेलं आहे. ही 5,000-5,500 वर्षापूर्वीची सनातन धर्माची परंपरा आहे आणि आपल्याला ही करता आली पाहिजे. जसं आपल्या धर्माचे नियम पालन करता आले पाहिजे. आपल्या धर्माचे वेद काय आहे, आपल्या धर्माची संस्कृती काय हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर जी आधारित ज्ञानेश्वरी लिहिली, हाच ग्रंथ एकनाथ महाराजांनी भागवताच्या स्वरूपामध्ये एकनाथी भागवत तयार केलं आणि त्याच्यात सुंदर प्रकारचं एकनाथ महाराजांनी सुद्धा 12 नेम संसारिक लोकांसाठी सांगितलेले. अहिंसा, सत्य, चोरी न करणे, आसक्ती, निंदा, कर्माविषयी लज्जा, संग्रह, धर्मावर विश्वास ठेवणे. कारण हे जर आपण पालन केलं, याचं आचरण केलं, जसं आपण आता ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि या ज्ञानेश्वरीच्या पारायणातून आपण काहीतरी घेतलेलं आहे ज्ञान, आणि ते ज्ञान घेऊन आपण आपल्या संसारात सुख प्राप्त करायचं आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर प्रकारची एक ओवीसुद्धा सांगितलेली. गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविना मार्ग नाही तुझा, देव पाहता त्रिलोकी. कारण ह्या त्रिलोक्यामध्ये देवाला जर बघायचं असेल तर ह्या कर्मभूमीवरच आपण बघू शकतो. म्हणून हे राम पांगरीकर ह्या भक्तांनी हा जो आटास केला, नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये याचा प्रचार प्रसार व्हावा आणि या ज्ञानेश्वरी चं पारायण प्रत्येकाला करता यावं. कारण ह्याच्यामध्ये अखंड वारकरी संप्रदाय नसून बरेचसे आता या ठिकाणी मी बघितलं, कारण याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त आहेत, मानभाऊ संप्रदायाचे पण आहेत, त्यानंतर आनंद संप्रदायाचे आहेत, दत्त संप्रदायाचे आहेत, शिव संप्रदायाचे आहेत. संप्रदाय कुठलाही असो, शेवटी धर्म एक आहे आणि आपल्याला धर्म टिकवायचा आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा विषय येतो, धर्म करा, धर्म करा, धर्म पांडवाने केला आणि देव घराची आणीला. आपण जर धर्माचं पालन केलं, धर्म टिकवला तर परमात्मा परमेश्वर आपल्या घरी येतो. कारण एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः श्रीखंड रूपामध्ये देवाना पाणी भरलं, मग आपल्या घरी का परमात्मा येणार नाही. आज राम पांगरीकर असतील, अनेक ह्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे साधू संत असतील, त्यांनी एवढा मोठा आटास करून तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित केलं आणि हा सोहळा ह्या ठिकाणी आनंदमय सोहळा, हे आनंदमय वातावरण बघून खूप आनंद वाटला. अशीच आपल्या सर्वांनी उपक्रम राबवावा, प्रत्येक संप्रदायाच्या लोकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि सर्व आपण हिंदू धर्म एका छत्रछायेखाली यावं. कारण आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे तात्पर्य, एवढा मोठा हा सभामंडप, हे मंगल कार्यालय, कारण उद्धवराव पाटील कौडगावकर साहेब यांचं आहे. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि दत्त संप्रदायाचे ते अनुग्रहित होते. सांगायचं म्हणजे तर मतभेद कुठलाच नाही, कारण भेदाभेद नको 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 म्हणा दुष्ट ही वासना, तेने गुरु राणा अंतरशी, सर्वाभूती एक आत्मा विरजला, मुळीच द्वैत्याला ठाव नाही. आपण दुसऱ्यात दुसरे आपणात, कोणाचे अनहित चिंतू नको दयाळा. कारण आपल्याला कोणाचंही अनहित करायचं नाही. परमात्मा परमेश्वराकडे जायचं असेल, आत्ताच महाराजांनी सांगितलेलं आहे की त्या भगवंताच्या जवळ जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला ती भक्ती करावं लागते. त्या परमानंदापर्यंत पोहोचायचं असेल तशा माध्यमातून आपल्याला ती सेवा करावं लागते. म्हणून या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद तर देतोच, पण माझे शुभ आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे आहे. दत्त महाराजांची कृपाछत्र तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो, पांडुरंगाची छाया तुमच्या पाठीशी असो. आणि एक संकल्प असा सुंदर केला, हा तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहेच, पण जी संकल्पना आपण केली ती खूप सुंदर प्रकारची संकल्पना आहे. श्री क्षेत्र पंढरपूर ह्या ठिकाणी जे आपल्याला आश्रमाची निर्मिती करायची आहे, आश्रम म्हणजे सर्वांना आश्रय मिळणारं ठिकाण, म्हणून त्या ठिकाणी राम पांगरीकर यांनी आणि यांच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या टीमनी जो संकल्प केला तो खूप सुंदर प्रकारचा संकल्प आहे. कारण आपल्या नांदेड जिल्ह्यातून आपण कोणी त्या ठिकाणी गेलं तर आपल्याला एक आश्रय मिळेल आणि त्या ठिकाणी राहण्याची आपली सुविधा होईल. हा संकल्प खूप सुंदर आहे. त्याच्यासाठी जी काही आपल्याला मदत लागेल ती मदत आम्ही द्यायला तयार आहोत. रामकृष्ण हरी. गुरुवारांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करायचं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे. व्यंकट स्वामी महाराज पिंपळगावकर.
तेव्हात राम महाराज पांगरीकरांनी ज्ञानेश्वरी पारायण हा सोहळा भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवला. त्या निमित्तानं साधू संतांचं येणं आणि भक्तवर्गाचं येणं येतं झालेलं आहे. या मंगल कार्यालयामध्ये सर्वांची भेट येतं झालेली आहे. हेच माऊलीचं स्वरूप आहे. आता सगळं माऊली बसले आहेत. कशासाठी बसले आहेत? सर्वांचं लक्ष लागलं की आता प्रसाद आणि घड्याळीकडं. तर जास्त काहीच बोलायचं नाही. सर्वांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, संतांचा आशीर्वाद मिळाला. राम महाराज पांगरीकरांनी खूप विश्लेषण करून सर्व विस्तार तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर काय नाव, बालाजी पाटील दरेगावकर, त्यांनी तुम्हाला विस्तारित सांगितलं. सर्वांनी सांगितलं. फक्त एकच सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी 4 वेद 6 शास्त्र पुराण सर्व म्हणते की प्रसाद घ्या. सर्व म्हणतात प्रसाद घ्या. लक्षात, कोणता प्रसाद? नामाचा प्रसाद, अन्नाचा प्रसाद, माऊलीचा प्रसाद. लक्षात, काही जास्त बोलाय, सगळ्याला माहीत आहे, सगळ्याला कळालं. काळ्या डोक्याचे माणसं एवढे बदमाश हात आणि तेवढेच सुंदर हात. लक्षात, महाराजांनी आता डोलारीकर महाराजांनी सांगितलं की हिंदू धर्म सर्वांनी एकत्रित यावं, काळाची गरज आहे. राम पांगरीकरांनी जे प्रकल्प उभा केला त्यांनी सर्वांनी सहकार्य करून, आणि ते बालाजी महाराज कोण आहे, ते कोट घालून महाराज होते घेतोय का, त्यानं बोललं तरुणांसाठी सांगलं. त्यानं भगतसिंगाचं उदाहरण दिलं. आणि तरुणांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वांनी एकत्रित येऊन हिंदू धर्माची जागृती काळाची गरज आहे. ज्या जिजामाईनं शिवाजीराजाला घडवलं, ह्या सगळ्या जिजामाई सध्या व्हाव्या, काळाची गरज आहे. आपल्या बाळगोपाला संस्काराची गरज आहे. इंजिनियर डॉक्टर सगळे काही व्हायले, देशात चले, विदेशात गेले, तिकडंच तुम्हाला लग्नाला सुद्धा बोलवत नाहीत. कालचीच घटना माझ्याकडे, लक्षात ठेवा. काल माझ्याकडे कुटुंब आलं होतं. बापू मला पोरग अमेरिकन, त्यानं त्यातच लग्न केलं, तिकडंच राहिलं. लक्षात ठेवा, अशी ज्ञानेश्वरी सांगत नाही. ज्ञानेश्वरी ते प्रसाद घ्या. कोणाचा? माऊलीचा, गुरुचा आशीर्वाद द्या. गुरुच्या आशीर्वादानं सगळं काही चालते. शिवाजी महाराज सुद्धा एवढ्या सनातन धर्माचं संगोपन त्यांनी केलं, विस्तार केला. या मुघलांच्या तावडीतून सोडवला. लक्षात ठेवा, केव्हा? तलवारीच्या टोकावर. मग तुमचे डोके कोठे आहेत? लक्षात ठेवा, तुमचे डोके फक्त इथं ऐकायले, नावाचे ऐकायले. एक ऐका नाही गळे काळ्या डोक्याचं माझं बघावलं मी तुमच्या चेहऱ्याकडे, सगळ्याकडं.